Students, welcome back. So this is second lecture of chapter 8, history, chapter 8, tourism and history. So in that we saw tourism in the past, some local and international that are types of tourism, and the last topic was historical tourism. So now we will start from this. You would like to know this. People of various religious communities are dispersed globally. However, they feel united because of their mythological traditions and the places associated with those traditions. म्हणजे काय तर जगभरातील विविध समाजातील लोक अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये प्रचलित असलेल्या पुराणकथा आणि पुराणकथांशी जोडली गेलेली भौगोलिक स्थळे यामुळे त्यांच्यातील एकात्मतेची भावना टिकून राहते. त्या स्थळांना मग भेट देण्यास मग महत्त्व येते. त्यातूनच धार्मिक पर्यटनाची सुरुवात होते. उदाहरणार्थ 4 धाम, 12 ज्योतिर्लिंगे यामधील बहुसंख्य ठिकाणी लोकांची सोय व्हावी म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या व्यक्तिगत गंगाजळीतून लोकोपयोगी कामे केली आहेत. येस. सो नाउ जिओग्राफिक टुरिझम मीन्स yes, this was done. Yes. Now okay, geographic tourism. This type of tourism involves visiting places to observe special geographic features of a region. म्हणजे काय तर भौगोलिक पर्यटनात विविध भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षणासाठी पर्यटन केले जाते. त्यात मग अभयारण्ये, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड, समुद्रकिनारे, भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण स्थळे उदाहरणार्थ लोणार सरोवर, निघोज येथील रांजण खळगे इत्यादी. ठीक आहे. मग इत्यादींचा समावेश भौगोलिक पर्यटनात होतो. यातील अनेक स्थळांमधील निसर्गाचे अवलोकन करावे या इच्छेपोटी आणि कुतूहलापोटी अनेक पर्यटक तिथे जात असतात. येस. सो नाव नेक्स्ट इज अवर हेल्थ टुरिझम. पीपल फ्रॉम द वेस्टर्न कंट्रीज फाइंड द हेल्थ सर्व्हिसेस. म्हणजे काय तर भारतातील वैद्यकीय सेवा व सुविधा पाश्चात्यांच्या मते स्वस्त व दर्जेदार आहेत. या कारणास्तव परदेशी लोक भारतात येऊ लागले आहेत. भारतात मुबलक सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. त्याचा लाभ घेण्यासाठी कितीतरी लोक भारतात येतात. योग शिक्षण आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचार यासाठीही पर्यटक विदेशातून भारतात येतात. सो नेक्स्ट इज अवर ॲग्रो टुरिझम, कृषी पर्यटन. शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी मग कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे आला आहे. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे, इस्रायलसारखे शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगाद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणारे देश यांसारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागलेत. ठीक आहे. सो विलेज मीन्स फार्मर्स हॅव स्टार्टेड गोईंग ॲट डिफरंट प्लेसेस. नेक्स्ट इज स्पोर्ट्स टुरिझम. क्रीडा पर्यटन. क्रीडा पर्यटन हा 20व्या शतकात उदयाला आलेला प्रकार आहे. जागतिक पातळीवर ऑलिम्पिक, विम्बल्डन आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धा, तर भारतीय पातळीवर हिमालयीन कार रॅली आणि महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यासारखे प्रकार आहेत. हे सामने पाहायला जाणे म्हणजे क्रीडा पर्यटन. ठीक आहे. सो नाव नेक्स्ट इज टुरिझम बेस्ड ऑन स्पेशल इव्हेंट. स्पेशल इव्हेंट म्हणजे काहीतरी निमित्त पाहिजे. सो नैमित्तिक पर्यटन. मग माणूस पर्यटनासाठी कारणे शोधत असतो. 21व्या शतकात अशा अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ जगभरातील विविध देशांमधील फिल्म फेस्टिवल्स, संमेलने, आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शने इत्यादी. ठीक आहे. त्याचबरोबर अशा कारणांसाठी लोक मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. आणि महाराष्ट्रातील साहित्य रसिक जे आहेत, ठीक आहे,
ते सुद्धा दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जात असतात. ओके, सो नाव हिअर लेट अस फाइंड आउट. ओके, so first question for homework. Next question for homework is write short note on agrotourism. Write short note on agrotourism. Yes. Apart from types of tourism mentioned above, there are other types like science tourism, leisure and relaxation tourism, also known as wellness tourism, cultural tourism, and group tourism, etc. Let us find more about it with the help of the teachers and internet. Now next, development of tourism. आता पर्यटनाचा विकास कसा झाला, तर मग देशी आणि परदेशी पर्यटकांचे उद्बोधन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. गायडन्स. तर मग पर्यटकांची वाहतूक आणि सुरक्षितता, प्रवासातील सुखसोयी, उत्तम दर्जाच्या निवासस्थानांची उपलब्धता. ठीक आहे. त्याचबरोबर प्रवासात त्यांना स्वच्छतागृहांच्या सोयी, या गोष्टींना पर्यटनामध्ये प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यामध्ये दिव्यांग पर्यटकांच्या गरजांकडे विशेष लक्ष पुरवणे आवश्यक आहे. सो नाव गॅदर मोर इन्फॉर्मेशन अबाउट स्वच्छ भारत ड्राईव्ह. ठीक आहे. स्वच्छ भारत अभियानाची माहिती मिळवायची आहे. सो येस, इट इज इम्पॉर्टंट टू टेक फ्यू प्रायमरी प्रिकॉशन. ठीक आहे. म्हणजे काय, ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आपणास काही काळजी घेणे आवश्यक आहे. ऐतिहासिक वारशाच्या स्थळांचे विद्रुपीकरण करणे, म्हणजे त्यावर काहीतरी लिहिणे किंवा भिंतीवर मजकूर लिहिणे किंवा झाडांवर कोरणे किंवा जुन्या वास्तू भडक रंगात रंगवणे, परिसरस्थळी सुविधांचा अभाव असणे, ज्यायोगे अस्वच्छता वाढते, यासारख्या गोष्टी टाळायला हव्यात. ठीक आहे. सो इट इज व्हेरी इसेन्शियल फॉर द टुरिस्ट. म्हणजे जागतिक स्तरावर वरील जे महत्त्वाच्या भाषांमध्ये माहिती पुस्तिका, मार्गदर्शिका, नकाशे, इतिहासविषयक पुस्तके हे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पर्यटकांना गाडीतून फिरायला नेणाऱ्या वाहन चालकांना दुभाषाचे प्रशिक्षण देणे, त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम करणे, या गोष्टी करता येतील. ठीक आहे. तर हे बघा, घारापुरी केव्समधले हे. सो नाव सांगा पाहू, व्हॉट फॅसिलिटीज शुड बी मेड अवेलेबल टू टुरिस्ट. ठीक आहे. तर पर्यटकांसाठी आपण कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात आणि पर्यटकांशी स्थानिक या नात्याने तुम्ही कसे वागाल. ठीक आहे. ओके, सो दीज 2 questions आर ऑल्सो होमवर्क. नेक्स्ट, collect pictures and photos of cultural, natural and mixed heritage sites in India with the help of internet. सो हे आहे कास पठार. ठीक आहे. कास पठार नॅचरल हेरिटेज. येस. सो नाव नेक्स्ट इज कॉन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ हेरिटेज. म्हणजे काय, तर ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. तर मग ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन करणे हे एक मोठे आव्हान आहे. आपल्या जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. जागतिक वारसा स्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळाची निवड झाली की आपली छाती अभिमानाने फुगून येते. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसते. स्थळांच्या परिसरात पर्यटक खडूने, कोळशाने आपली नावे लिहितात, चित्रे काढतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या देशाच्या प्रतिमेवर होतो. पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील निश्चय करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर त्याच्यात काय काय येणार, हे बघा. आता याच्यात बघा की हेरिटेज ऑफ एनी कंट्री इज डिवायडेड इंटू नॅचरल हेरिटेज. म्हणजे काय, तर जागतिक
म्हणजे आपल्या देशाला जे प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा ऐतिहासिक स्थळांचा वारसा मिळाला आहे. मग त्याचबरोबर नैसर्गिक समृद्धीचा वारसाही आपल्याला लाभलेला आहे. या वारसाचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2 प्रकारचा वारसा असतो. मग संपूर्ण जगात गौरवली गेलेली काही महत्त्वाची स्थळे भारतात आहेत. ताजमहाल, जंतर मंतर, वेधशाळेच्या बरोबरीने महाराष्ट्रातील अजिंठा, वेरूळ, घारापुरी लेणी म्हणजे एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, पश्चिम घाटातील कास पठार यांचा समावेश आहे. ठीक आहे. सो देअर आर टुरिस्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड हू विश टू विजिट. म्हणजे काय तर जागतिक वारसा स्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातील पर्यटकांना असते. ही वारसा स्थळे बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात. ठीक आहे. आणि मग आपण कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे ते पुढे दिलं आहे. सो मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कचरा टाकणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. त्याचबरोबर कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे विद्रुपीकरण करणार नाही. ठीक आहे. सो 8.5 प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज इन द टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. तर मग पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. तर पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले. तर हा कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहे. ठीक आहे. तर मग आता काय याच्यात, तर पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी जे पर्यटक आहेत, ठीक आहे, परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेला व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवास खर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, नंतर दुभाषाची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे, एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो. तर मग पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटीरोद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीत वाढ होते. उदाहरणार्थ स्थानिक खाद्यपदार्थ. ठीक आहे. आणि मग तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते. ठीक आहे. जसं काय आता हे बघा, हिअर वी हॅव दिस वन हेरिटेज वॉक्स. ठीक आहे. सो वारसा मुसाफिरी किंवा हेरिटेज वॉक म्हणजे काय, तर ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणे याला हेरिटेज वॉक असे म्हणतात. जेथे इतिहास घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणे ही अनुभूती हेरिटेज वॉकमध्ये येते. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चालवले जातात. भारताला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळे आहेत. यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळे यांचा समावेश होतो. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे ऐतिहासिक वस्तू जतन करणे, ठीक आहे, ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थाने सुद्धा ऐतिहासिक वारसा स्थळे, त्याचबरोबर त्यांची माहिती जमवणे आणि ती जगभर विविध माध्यमातून पोहोचवणे इत्यादी उपक्रम चालवले जातात. ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थाने ही सुद्धा ऐतिहासिक वारसा असतात. काही ठिकाणी अशा स्थळांवर नीलफलक लावण्याची, ब्ल्यू प्लाक्स लावण्याची पद्धत आहे. ओके, ट्राय धिस. Organize heritage walks with the help of your teachers as part of educational tours to historical places. But now it's locked down. Okay, so next. Development of tourism in Maharashtra म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास. महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेले राज्य आहे. अजिंठा, वेरूळ, घारापुरी यासारखी जागतिक कीर्तीची लेणी, चित्रे व शिल्पे, पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, पैठण, ठीक आहे, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थाने, हाजिमला, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचे माउंट मेरी चर्च, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे, कोयनानगर, जायकवाडी, भाटघर, चांदोली ही धरणे, ठीक आहे, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्ये
अभयारण्य ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. इसवी सन 1975मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे पर्यटन विकासाला चालना मिळाली आहे. या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटक निवासाची सोय केली आहे. त्यात सुमारे 4,000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. तसेच अनेक खाजगी व्यावसायिकही या व्यवसायाला उतरले आहेत. भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव म्हणजे अनयुज्युअल विलेज ऑफ बुक्स. ठीक आहे. सो यस, काय नाव त्याचं? भिलार इज विलेज नियर महाबळेश्वर विच बोस्ट ऑफ नॅचरल ब्युटी. ठीक आहे. महाबळेश्वर येथून जवळच असलेले भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेले गाव. या पुस्तकाच्या गावामध्ये घरात पर्यटकांसाठीच पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी. मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित चरित्रे, स्त्री साहित्य, क्रीडा, बाल साहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेला तर भिलार गावाला म्हणजेच पुस्तकाच्या गावाला अवश्य भेट द्या. सो कॅन यू टेल का? तर महाबळेश्वर, पाचगणी, एक मिनिट. हां. सो महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेची ठिकाणं आहेत. थाउजंड्स ऑफ टुरिस्ट या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती सांगतात. ती ठिकाणे दाखवतात. काही विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटो काढून देतात. घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून आणतात. घोडागाडीत फिरवतात. ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करतात. त्या कामातून त्यांना चांगला रोजगार मिळतो म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. सो ठीक आहे. सो कॅन यू टेल पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत? पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानात कोणता बदल झालेला दिसून येतो? ओके. येस. सो यू वुड लाईक टू नो दिस. कल्चरल टुरिझम इन्क्लूड्स ॲक्टिव्हिटीज लाईक व्हिजिटिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे दर्जेदार शिक्षण संस्थांना भेट देणे, एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास, परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश अभ्यासणे, तसेच तेथील नृत्य, संगीत, महोत्सव यामध्ये भाग घेणे इत्यादी उद्देशांनी केलेले पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय. ओके. सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज write short note on health tourism.